Hello children, let's start with the lesson number 2, the interrelationships between living things. सजीवांचे परस्परांशी नाते. आता आपण कोडं वाचून घेऊया. A riddle to solve. An age old tree with a thick strong trunk. खूप जुने झाड आहे आणि त्या झाडाचं खोड खूप स्ट्रॉंग आहे, मजबूत आहे. Gives deep dark shade from the scorching sun. सूर्याच्या उष्णतेपासून हे झाड आपल्याला वाचवतो, आपली काळजी घेतो, आपल्याला गडद सावली देतो. लाईक अन ओल्ड मॅन्स बियर्ड विथ मेनी स्ट्रँड्स. म्हाताऱ्या माणसाची जशी दाढी असते तशी त्याला दाढी आहे. म्हणजे इथे दिले मेनी स्ट्रँड्स म्हणजे खूप सारे धागे आहेत त्या झाडाला. इट हॅज रोप्स फॉर स्विंगिंग फ्रॉम एव्हरी ब्रांच. त्याला रोप आहेत, मोठे मोठे धागे आहेत, दोरी आहेत, ज्याच्यावर बसून आपण झोका घेऊ शकतो. आता मला सांगा, हे कोणतं झाड आहे? बघा, तुम्हाला चित्रसुद्धा दिलं आहे. कोणतं झाड आहे बघा? येस, करेक्ट. हे आहे बनियन ट्री, म्हणजे वड्याचं झाड, ज्याची पूजा आई वटपौर्णिमेच्या दिवशी करत असते. ओके, इट्स अ बनियन ट्री. नाव, कॅन यू टेल? Plants in our surrounding are useful to us in different ways. The names of some plants are given below. For what purpose do we use their leaves? मुलांनो, आपल्या अवतीभोवती खूप वनस्पती आहेत आणि त्यांचा आपल्याला खूप उपयोग होतो. परस्परातील अनेक वनस्पती निरनिराळ्या कारणांसाठी आपल्या उपयोगी पडतात. पुढे काही वनस्पतींचे नावं दिले आहेत. त्यांची पाने आपण कशासाठी वापरतो ते पाहूया. सगळ्यात पहिलं पान आहे ते आहे बिटल वाईन. बिटल वाईन म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणतात नागवेल. नागवेल म्हणजेच आपलं विड्याचं पान जे आपण खातो. आणि त्याचा उपयोग काय आहे मुलांना? तर आपण ते पान खाल्ल्याने आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं. त्यानंतर दुसरं पान आहे पळस. पळसाचं पान म्हणजे फ्लेम ऑफ द फॉरेस्ट, त्याला दुसरं नाव आहे. हे पान स्किन डिझीजसाठी म्हणजे त्वचा रोगासाठी खूप उपयुक्त असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे फेन्युग्रीक. फेन्युग्रीक म्हणजे मेथी. मेथी सर्वांना माहिती, आपण मेथीची भाजीसुद्धा खातो. बरेच जण मेथीचा वापर औषध म्हणून करतात. डायबिटीज पेशंटला मेथी खूप उपयोगाची असते. त्यानंतर वसाका. वसाका म्हणजे अडुळसा. अडुळसाची पण सगळ्यांना माहिती आहे. अडुळसाचा काढा घेतो आपण आणि हा काढा कशाला वापरतो आपण? जेव्हा आपल्याला खोकला होतो त्यावेळेस आपण हा काढा घेत असतो. त्यानंतर आहे करी लीफ. करी लीफ म्हणजे कढीपत्ता. आपल्या जेवणामध्ये आई कढीपत्ता नेहमी घालत असते आणि आपल्याला खूप वाईट सवय असते की आपण जेव्हा वरणामध्ये भाजीमध्ये कढीपत्ता येतो, पोह्यांमध्ये येतो, तेव्हा आपण तो बाजूला काढून ठेवतो. तर मुलांना असं करू नका. कढीपत्ता खूप महत्त्वाचा आहे. कढीपत्ता नुसता तुम्ही कच्चा सुद्धा चावून खाऊ शकतात. त्याचे खूप फायदे आहेत. कॅन्सरच्या पेशी जी शरीरात वाढतात त्याचा तो नाश करतो. खूप महत्त्वाचा आहे कढीपत्ता, म्हणून कढीपत्ता खाणं गरजेचं आहे. त्याच्याने आपली त्वचा चांगली होते, आपले केस छान राहतात आणि इतर खूप सारे त्याचे उपयोग आहेत. म्हणून आपल्या जेवणामध्ये जे वनस्पती किंवा जे फळभाज्या आपण किंवा जे पालेभाज्या आपण खातो ते सर्व खावं, त्यांचा खूप फायदा आहे. The needs of living things are met in their environment. सजीवांच्या गरजा परिसरातून पूर्ण होतात. बघा मुलांनो, आपल्या ज्या काय गरजा आहेत ते आपल्या एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या परिसरातूनच आपल्या पूर्ण होतात. पाहूया काय ते. We have many needs like food, water, air, clothes and shelter. All these needs are met in our surrounding. अन्न, पाणी, हवा, वस्त्र आणि निवारा अशा आपल्या अनेक गरजा असतात. आपल्या या गरजा परिसरातूनच पूर्ण होतात. In fact, food, water and air are the needs of all living things. They are all fulfilled in the environment, but there are differences in the needs of each kind of living things. For example, the water that a mouse drinks in an entire day would not be enough for an elephant even at one time. अन्न, पाणी आणि हवा या गरजा तर सर्व सजीवांच्या आहेत. परिसरातूनच या गरजा पूर्ण होतात. पण प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजांमध्ये फरक असतो. उंदीर दिवसभरात जेवढे पाणी पितो तेवढ्या पाण्याने हत्तीची एका वेळेची तहान ही भागणार नाही. बरोबर आहे ना मुला? Think about it. Butterflies feed on the nectar of flowers. Can a frog do the same? A sheep eats the leaves of shrubs. Can a tiger do the same?
A fish can breathe in water, but can a pigeon do that? Bulrushes grow in water. Can a lemon tree do so? मुलांनो थोडी गंमत पाहूया. फुलांमधल्या गोड मधावर फुलपाखरे आपली भूक भागवतात. तसे बेडकाला जमेल का? नाही. शेळी झाडाचा पाला खाते, तर वाघ खाईल का? नाही. मासे पाण्यात श्वसन करू शकतात, कारण ते पाण्यात मिक्स झालेलं ऑक्सिजन घेत असतात. पण कबूतर तसे करू शकतो का? नाही. पाणकणीस पाण्यात वाढते, म्हणून लिंबूचं झाड पण पाण्यात वाढेल का? तर नाही. ओके, तर मुलांनो लक्षात घ्या, प्रत्येक सजीवाच्या गरजा वेगळ्या असतात, त्याला लागणारं वातावरण वेगळं असतं. कॅन यू टेल इफ फिश लिव्स द वॉटर विल दे बी एबल टू लिव्ह ऑन लँड? जर पाणी सोडून जमिनीवर मासा राहायला गेला तर त्याला ते जमेल का? तर उत्तर आहे नो, कारण मासा जो आहे त्याला पाण्यात डिझॉल्व्ह झालेलं मिक्स झालेलं ऑक्सिजन चालतं. त्याला जमिनीवर जेव्हा तो येतो तेव्हा ते बाहेरचं ऑक्सिजन त्याला चालत नाही, म्हणून जेव्हा मासा बाहेर येतो तेव्हा त्याला ते ऑक्सिजन सूट होत नाही आणि म्हणून त्याची डेथ होते. ओके, सो माशांना कोणतं ऑक्सिजन चालतं? जे पाण्यात मिक्स झालेलं आहे ते. पण ते ऑक्सिजन, पाण्यात मिक्स झालेलं ऑक्सिजन माणसाला चालत नाही, म्हणून आपण जेव्हा पाण्यात जातो तेव्हा आपला श्वास कोंडतो. म्हणून तेव्हा आपण जेव्हा जास्त वेळ पाण्यात राहणार असो त्यावेळेस आपल्याला स्पेशल ऑक्सिजन सिलेंडरची सोय केलेली जाते. ओके, ट्राय दिस. टेक 2 small boxes, label them box 1 and box 2. Fill them 3/4 with soil. Make the soil moist enough to sow seeds. मुलांनो, आता आपल्याला हे एक्सपेरिमेंट करून दाखवायचं आहे. हा प्रयोग आहे, करून दाखवायचा. आपण करून पहा. आपल्याला 2 रिकाम्या डब्या घ्यायच्या आहेत. त्यांना 1 आणि 2 असे क्रमांक द्यायचे आहेत. त्या पाऊंड भरतील इतकी माती त्यात टाकायची आहे. बिया पेरण्यासाठी पाणी घालून माती पुरेशी ओली करायची आहे. सो 2 स्प्राउटेड मॉथ म्हणजे मटकी सीड्स इन ईच बॉक्स. मोड आलेल्या मटकीच्या 2-2 बिया त्या दोन्ही डब्यांमध्ये पेरायच्या आहेत. गिव्ह 2 spoons of water to the soil of box 1 only once every day. Give 4 spoons of water to the other box 4 times a day. Do this for 6 days. क्रमांक 1 च्या डब्बीला रोज फक्त एकदा 2 चमचे पाणी द्या आणि क्रमांक 2 च्या डब्बीला रोज 4 वेळा 4 चमचे पाणी द्या. असे 6 दिवस करा. बघा मुलांनो, आपल्याला दोन्ही डब्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पाणी द्यायला सांगितले आहेत. पहिल्या डब्यात फक्त दिवसातून एकदा 2 चमचे पाणी आणि दुसऱ्या डब्याला दिवसातून 4 वेळा 4 चमचे पाणी द्यायचे आहेत. असे किती दिवस करायचे आहे? 6 दिवस. आता बघू काय होतं. What will you see? The plants in box 1 are growing well, but the plants in the box 2 have begun to rot. आता तुम्हाला काय आढळून येईल मुलांनो? क्रमांक 1 च्या डब्यात रोपे नीट वाढली, पण क्रमांक 2 च्या डब्यातील रोपे कुजायला सुरुवात झाली. का बरं असे? पहिल्या डब्यात तर कमी पाणी होतं आणि दुसऱ्या ह्याच्यात जास्त पाणी होतं, तरी सुद्धा ते का कुजली? काय असेल बरं कारण त्याचं? ते पाहूया आता. What does this tell us? Plants that are not aquatic plants cannot grow in marshy areas. If they get more water than they need, they rot. बघा, यावरून काय आपल्याला कळतं की ज्या वनस्पती वनस्पती नाहीत, म्हणजे जे पाण्यातले वनस्पती नाही आहेत, तुम्हाला माहिती आहे पाण्यामध्ये सुद्धा वनस्पती असतात, ज्या वनस्पती पाण्यातले नाही आहेत, ओके, त्या पाणथळ जागी जगू शकत नाही. म्हणजे जर गरजेपेक्षा जास्त पाणी जर त्यांना मिळालं तरी ते जगू शकत नाही, तर ते कुजायला सुरुवात करतात. म्हणून आपल्याला पाणी सुद्धा प्रमाणात घालायचं असतं. म्हणजे जास्त पाणी घातलं तरी सुद्धा त्यांना त्रास होऊ शकतो, म्हणून पाणी सुद्धा प्रमाणात घालायचं आहे. मुलांना आपल्याला इथे काय कळतं की प्रत्येक प्रकारच्या सजीवाच्या गरजा जिथे पूर्ण होतील तिथेच ते सजीव आढळतात. जर ते त्या ठिकाणी जगू शकले नाही तर ते त्या ठिकाणी आपल्याला आढळत नाही. जिथे ते सर्व्हाइव्ह करतात तिकडेच ते आपल्याला दिसून येतात. लेट्स टेक the example of the tiger. A tiger has strips. A tiger lies in wait for its prey among tall grasses. Its prey cannot see it in the grass because of the strips. There are animals like the deer, the nilgai and the bison in grasslands. When the tiger is hungry, it can feed on them. For a tiger, there also needs to be a water hole nearby, which never dries up even in the summer.
There must also be dense vegetation, tall grasses, or the caves in hills or mountains in the area so that the tiger can find shelter. A tiger inhabits an area where all these things are available. मुलांनो, वाघाचेच पहा ना. वाघाच्या अंगावर पट्टे असतात. सावजासाठी वाघ गवतात दबा करून लपून बसतो. पण अंगावरच्या पट्ट्यांमुळे सावजाला वाघाचा पत्ता लागत नाही. सावज म्हणजे जो वाघाचा शिकार आहे तो. शिवाय गवताळ प्रदेशात हरणे, नीलगाई, गवे असे प्राणी असतात. भूक लागली की ते खाऊन वाघ आपले पोट भरू शकतो. उन्हाळ्यात सुद्धा आटणार नाही असा पाणवठा जवळपास असावा लागतो. या प्रदेशात डोंगरही असावे लागतात, म्हणजे निवाऱ्यासाठी वाघाला गुहा मिळू शकते. या साऱ्या गोष्टी जिथे असतील तिथेच वाघोबाचे वास्तव्य असते. म्हणजे मुलांना जिथे या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तिथेच वाघोबा राहतो. इतर कुठल्या ठिकाणी तो राहत नाही. कॅन यू टेल फ्रॉम वेअर डू वी गेट सिल्क? आपल्याला रेशीम कोठून मिळतं? हाऊ आर ट्रीज युजफुल फॉर मंकीज? झाडांचा उपयोग माकडांना कसा होतो? हाऊ आर ट्रीज युजफुल फॉर बर्ड्स? झाडांचा उपयोग पक्ष्यांना कसा होतो? व्हॉट हॅपन्स इफ टर्माइट्स मेक अ ट्री हॉलो? वाळवीने झाड पोखरले तर काय होते? मुलांना सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढे मिळणार आहे. We keep animals in order to satisfy some of our needs. They become dear to us. We look after them well. We feed them. We take them to a vet if they fall ill. These animals too return our affection. आपल्या काही गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो. पाळलेल्या प्राण्यांवर अपार माया करतो. पाळलेल्या प्राण्यांची तो नीट काळजी घेतो. त्यांना खाऊ-पिऊ घालतो. प्राणी आजारी पडले तर त्यांच्यावर उपचार करतो. मुलांनो, इथे वेट मीन्स डॉक्टर ऑफ द ॲनिमल्स. ओके. Next, we get milk, meat, eggs and several other things from animals. Some animals are useful for carrying burdens or drawing carts. Domestic animals are also used to help with the heavy farm work in fields. Dogs guard our houses. Sheep gives us wool. मुलांनो, आता प्राण्यांचा आपल्याला कशा पद्धतीने उपयोग होतो किंवा ते कसे आपल्याला मदत करतात ते आपण पाहूया. या प्राण्यांकडून माणसाला अनेक गोष्टी मिळतात. दुधाचे पदार्थ, मासे, अंडी असे अन्नपदार्थ आपल्याला मिळतात. काही प्राणी त्याला ओझे वाहण्यासाठी आणि गाड्या ओढण्यासाठी उपयोगी पडतात. शेतीसाठी कष्टाची कामे करण्यासाठीही तो पाळीव प्राण्याचा मदत घेतो. कोण? माणूस. कुत्रा घराची राखण करतो. मेंढ्यांपासून माणसाला लोकर मिळतं. पाळलेले प्राणीही माणसांना जीव लावतात. Do you know, even the excreta of domestic animals is of use to human beings. मुलांनो, तुम्हाला हे माहीत आहे का की पाळीव प्राण्यांची विष्ठा देखील माणसाच्या उपयोगी पडते. The dungs of cattle is made into dung cakes. They are combustible. They are used in some places as fuel. When they burn, they give out smoke. गाई म्हशींच्या शेणापासून गोवऱ्या थापतात. गोवऱ्या ज्वलनशील पदार्थ आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गोवऱ्या इंधन म्हणून वापरतात. तुम्हाला माहितीच असेल, चुलींमध्ये त्याचाच वापर केला जातो. A combustible gas called gobar gas is also obtained from cattle dung. That too is used as a fuel. It burns without smoke. जनावरांच्या विष्ठेपासून गोबर गॅस नावाचा ज्वलनशील वायू तयार करतात. तोही इंधन म्हणून वापरतात. आपण पाहणार आहोत की गोबर गॅस कसा तयार केला जातो. ओके. Cattle dung is also used for plastering houses. या शेणांपासून मातीच्या घरांना प्लास्टर सुद्धा केला जातो. Next, manures made from the cattle dung and sheep pellets are good for plants. Farmers use them for growing crops. गाई म्हशींच्या शेणापासून शेणखत तर शेळ्या आणि मेंढ्या यांच्या लेंड्यांपासून लेंडी खत मिळते. शेतकरी ते शेतीसाठी वापरतात.